नमस्कार मित्रांनो, मी प्रभाकर खळदकर. स्वागत आहे आपलं लक्ष्मी इन्फोटेक अँड प्रगती क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डचा इयत्ता 10वीचा विज्ञान म्हणजे सायन्स या विषयाचा अभ्यासक्रम स्टेप बाय स्टेप बघत आहोत. यामध्ये आपण पहिल्या चॅप्टरला सुरुवात केलेली आहे आणि तो म्हणजे ग्रॅव्हिटेशन. तत्पूर्वी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये कोणकोणती प्रश्न बघितलेले आहे ते एकदा बघूया. यापूर्वी आपण 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहे. व्हिडिओ क्रमांक 1 आणि व्हिडिओ क्रमांक 2 म्हणजेच ग्रॅव्हिटेशन याच पाठाचे आपण हा व्हिडिओ तयार करण्यापूर्वी 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहे. त्यामध्ये आपण काही प्रश्न त्या ठिकाणी क्लिअर केलेले आहे, काही पॉइंट्स त्या ठिकाणी क्लिअर केलेले आहे. What are the effect of force acting on an object? What type of forces are you familiar with? What do you know about the gravitational force? What is gravitation? What is force and motion? And Newton's laws of motion. त्यानंतर आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आणि फॉर्म्युला ऑफ कॅपिटल G अँड इट्स व्हॅल्यू, इट मीन्स व्हॅल्यू ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, हे 2 पॉईंट्स आपण व्हिडिओ क्रमांक 2 मध्ये क्लिअर केलेले आहे. मित्रांनो, हे व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला या 2 व्हिडिओच्या लिंक देईल. तुम्ही त्या ठिकाणाहून हे व्हिडिओ पाहून घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तर त्या व्हिडिओमध्ये आपण भरपूर पॉइंट्स त्या ठिकाणी क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण टेक्स्टबुक पेज नंबर 5 वरील एक क्वेश्चन आपल्याला अत्यंत महत्त्वाचा दिलेला आहे. व्हाय डिड न्यूटन अज्यूम इनवर्स स्क्वेअर डिपेंडन्स ऑन डिस्टन्स इन हिज लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. विद्यार्थी मित्रांनो, न्यूटनचा जो ग्रॅव्हिटेशनचा लॉ होता, ग्रॅव्हिटेशनच्या लॉनुसार आपल्याला एक सूत्र आपण मागच्या व्हिडिओमध्ये मिळवलं होतं. ते म्हणजे अत्यंत महत्त्वाचा फॉर्म्युला ऑफ ग्रॅव्हिटेशन फोर्स इज इक्वल टू कॅपिटल G. व्हॉट इज कॅपिटल G? कॅपिटल G इज अ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. कॅपिटल G m1 इंटू m2 अपॉन d². हा फॉर्म्युला आपण लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनमध्ये मिळवलेला आहे. मग या सूत्रामध्ये हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा डिस्टन्सच्या वर्गाशी व्यस्तानुपाती म्हणजे इनवर्स स्क्वेअर ऑफ डिस्टन्स असं का कन्सिडर केलं हे आपल्याला ह्या पॉईंटमध्ये समजून घ्यायचं आहे. व्हाय डिड न्यूटन अज्यूम इनवर्स स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. डिस्टन्सचा जो इनवर्स स्क्वेअर आहे तर तो न्यूटनने का कन्सिडर केला. आता डिस्टन्सचा इनवर्स स्क्वेअर हा ग्रॅव्हिटेशनल फोर्सशी कसा रिलेट करतो हे समजून घेण्यासाठी न्यूटनने सेंट्रिपिटल फोर्सचा त्या ठिकाणी आधार घेतला. मग सेंट्रिपिटल फोर्सचा जो फॉर्म्युला आहे F इज इक्वल टू mv² अपॉन r. F इज इक्वल टू mv² अपॉन r हा जो फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युल्यामध्ये आपण सेंट्रिपिटल फोर्स जर बघितलं तर सेंट्रिपिटल फोर्स काय असतं की एखादी वस्तू वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत आहे आणि वर्तुळाकार मार्गाने फिरत असताना त्या वस्तूच्या सेंटरकडे आकर्षित केलं जातं आणि त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो, केंद्रकीय बल म्हणतो. केंद्रकीय बलामुळेच एखादी वस्तू वर्तुळाकार मार्गामध्ये फिरत असते. मग केंद्रकीय बलामुळे फिरते याचा अर्थ त्या वस्तूला केंद्रकामध्ये काहीतरी बल प्रयुक्त होतं आणि बल प्रयुक्त होत असेल तर मग हे गुरुत्वाकर्षण बल तर नाही ना, असा निष्कर्ष न्यूटनने त्या ठिकाणी काढला. आणि मग न्यूटनने गुरुत्वाकर्षण बलाचा सहसंबंध सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच केंद्रकीय बलाशी दाखवून डिस्टन्सचा वर्ग हा
गुरुत्वाकर्षण बलाशी व्यस्तानुपाती असतो असं त्यांनी दाखवून दिलं. बघा आपल्याला प्रश्न काय ते व्यवस्थित पद्धतीने समजून घेऊया. जास्तीचं कन्फ्युजन या ठिकाणी करून घ्यायचं नाही. मी जे तुम्हाला पॉईंट्स व्यवस्थित पद्धतीने स्टेप बाय स्टेप समजवणार आहे ते तुम्ही फक्त लक्षात घ्यायचे आहे. व्हाय डीड न्यूटन अज्युम इनवर्स स्क्वेअर डिपेंडन्स ऑन डिस्टन्स इन हिज लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला. याचा अर्थ तुम्हाला समजलाच असेल. या प्रश्नाचं उत्तर सांगत असताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या समजून घेणं गरजेचे आहे. पहिली गोष्ट आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे UCM. दुसरी गोष्ट आहे सेंट्रिपिटल फोर्स म्हणजेच केंद्रकीय बल. आणि युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ही केव्हा पॉसिबल होऊ शकते तर जेव्हा सेंट्रिपिटल फोर्स असतं तेव्हाच पॉसिबल होऊ शकते हे आपल्याला तिसऱ्या पॉईंटमध्ये क्लिअर करायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला फॉर्म्युला ऑफ सेंट्रिपिटल फोर्स आणि मग सेंट्रिपिटल फोर्सच्या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला स्पीडचा फॉर्म्युला इन्क्लूड करायचा आणि मग आपण आपल्या प्रश्नाच्या उत्तराकडे जाणार आहोत. तर स्टेप बाय स्टेप आपण कशा पद्धतीने हा जो प्रश्न आहे हा प्रश्न क्लिअर करायचा आहे समजून घेऊया. तर सगळ्यात पहिला मुद्दा आपल्याला त्या ठिकाणी मांडायचा आहे तो म्हणजे UCM. मग सांगत असताना सपोज an object is revolve in a circular orbit with constant speed is called as युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आपल्याला हा जो प्रश्न आहे जो की आपल्याला क्लिअर करायचा आहे. व्हाय डीड न्यूटन अज्युम इनवर्स स्क्वेअर डिपेंडंट ऑन डिस्टन्स इन हिज लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. डिस्टन्सचा इनवर्स स्क्वेअर हा ग्रॅव्हिटेशनल फोर्सशी कसा गृहीत धरला गेला न्यूटनकडून. तर ह्या प्रश्नाचं उत्तर क्लिअर करण्यासाठी ह्या चारच गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहे. एक UCM म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, सेंट्रिपिटल फोर्स हे केव्हा पॉसिबल असतं याचं थोडंसं एक्सप्लेनेशन आणि सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला. या चार लिंक जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्ही नक्कीच हा जो पूर्ण प्रश्न आहे तो सॉल्व करू शकता. तर सपोज an object is revolve in a circular orbit with constant speed is called as uniform circular motion. म्हणजे एक ऑब्जेक्ट आहे तो कॉन्स्टंट स्पीडमध्ये म्हणजे स्थिर वेगामध्ये. मी या ठिकाणी जे लिहिलेलं आहे सपोज an object is revolve in a circular orbit. समजा हा ऑब्जेक्ट हा सर्क्युलर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होतोय आणि हा रिव्हॉल्व होण्याची जी स्पीड आहे तर ती कॉन्स्टंट आहे. जर कॉन्स्टंट स्पीड असेल तर त्याला आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन असं म्हणतो. मग आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टची घडत असते तर तेव्हा त्या ऑब्जेक्टला त्याच्या सेंटरच्या डायरेक्शनने एक फोर्स क्रिएट होतो. मग बघा इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन अत्यंत सोपं आहे बघा. इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन द फोर्स इज directed towards center of circular path. म्हणजे जो सर्क्युलर पाथ असतो जो वर्तुळाकार मार्ग असतो त्या वर्तुळाकार मार्गावर फिरत असताना त्या वर्तुळाकार मार्गाच्या केंद्रकाकडे जे बल असतं खेचण्याचं बल त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स असे म्हणतो. इन UCM इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन फोर्स इथं फोर्स राहिलेलं आहे. द फोर्स इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्क्युलर पाथ. दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज सेंट्रिपिटल फोर्स.
ठीक आहे. आता आपण सेंट्रिपिटल फोर्स हा पॉईंट, सर्क्युलर मोशन हा पॉईंट या ठिकाणी क्लिअर केला. त्यानंतर सेंट्रिपिटल फोर्स हा पॉईंट या ठिकाणी क्लिअर केला. आता सर्क्युलर मोशन केव्हा पॉसिबल होतं, तिसऱ्या मुद्द्याकडे आपण वळतोय. सर्क्युलर मोशन केव्हा पॉसिबल होतं, जेव्हा त्या वस्तूवर सेंट्रिपिटल फोर्स असतं. म्हणजे ही जी वस्तू आहे ही सर्क्युलर मोशनमध्ये फिरते आहे, परंतु ही केव्हा फिरू शकते, जेव्हा त्या वस्तूला त्याच्या सेंटरच्या दिशेने सेंट्रिपिटल फोर्स अप्लाय झालेलं असतं. सेंट्रिपिटल फोर्स शिवाय सर्क्युलर मोशन ही शक्य होऊ शकत नाही. विदाउट सेंट्रिपिटल फोर्स सर्क्युलर मोशन डज नॉट हॅपन. जर एखाद्या वस्तूची सर्क्युलर मोशन घडते तर 100% त्या वस्तूवर सेंट्रिपिटल फोर्स असतंच. मग या ठिकाणी आपण सांगू शकतो, बट UCM युनिफॉर्म सर्क्युलर मोशन इज पॉसिबल only it has centripetal force. जर का सेंट्रिपिटल फोर्स असेल तरच सर्क्युलर मोशन ही पॉसिबल होऊ शकते. आणि मग आता आपण या ठिकाणी एक ऑब्जेक्ट आहे, तो ह्या सर्क्युलर ऑर्बिटने रिव्हॉल्व होतो आहे, म्हणजे ही त्याची सर्कम्फरन्स झाली रिव्हॉल्व होण्याची, आणि त्या ऑब्जेक्टला त्याच्या सेंटरच्या डायरेक्शनने फोर्स अप्लाय होतोय, म्हणजे ही झाली रेडियस. मग आपण त्या ठिकाणी ह्या गोष्टी मांडूयात की इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन V is the speed of object. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये V काय आहे, तर त्या ऑब्जेक्टची रिव्हॉल्व होण्याची स्पीड आहे, अँड m is the mass of object. काय करतोय विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे ह्या ज्या आपल्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन ही जी कन्सेप्ट आणि सेंट्रिपिटल मोशन ही जी कन्सेप्ट, आपण दोन कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर केल्या, तर त्याचंच या ठिकाणी आपण ज्या आपल्याला गिवन डाटा जो आहे, ज्या आपल्याला मिळालेला आहे, ते आपण या ठिकाणी लिहितोय. इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन V इज द स्पीड ऑफ ऑब्जेक्ट अँड m इज द मास ऑफ ऑब्जेक्ट अँड r is the radius of object. R is the radius of object. Therefore we have given the formula. Therefore we got a formula F is equal to mv square upon r. विद्यार्थी मित्रांनो, हा जो फॉर्म्युला आपण या ठिकाणी काढलेला आहे, हा फॉर्म्युला आहे सेंट्रिपिटल फोर्सचा, म्हणजे केंद्रकीय बलाचा फॉर्म्युला आहे, केंद्रकीय बलाचे हे सूत्र आहे. तर मग F इज इक्वल टू mv स्क्वेअर अपॉन r हे सूत्र आपल्याला या ठिकाणी मिळालं. बट आपल्याला आणखी कोणती गोष्ट माहित आहे, बट स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल बाय ऑब्जेक्ट, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय ऑब्जेक्ट. स्पीडचा फॉर्म्युला काय आहे, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय ऑब्जेक्ट अपॉन टाइम. स्पीडचा फॉर्म्युला आहे डिस्टन्स ट्रॅव्हल बाय ऑब्जेक्ट अपॉन टाइम. परंतु या युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये ऑब्जेक्टने जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे ते म्हणजे त्याचा सर्कम्फरन्स, म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल बाय ऑब्जेक्ट इज इक्वल टू सर्कम्फरन्स. मग सर्कम्फरन्सचा काय फॉर्म्युला आहे, तर तो आहे 2πr अपॉन t. हे जे हा जो फॉर्म्युला विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी मिळाला, v इज इक्वल टू 2πr अपॉन t, तर हा कशाचा फॉर्म्युला आहे, स्पीडचा फॉर्म्युला. आणि मग जर आपण सेंट्रिपिटल फोर्सच्या फॉर्म्युल्यामध्ये स्पीडचा फॉर्म्युला जर आपण इन्क्लूड केला, याला आपण इक्वेशन नंबर फर्स्ट म्हणूया. आणि मग इथे आपण असं सांगू शकतो, बाय पुटिंग this value in equation first. आपण ती व्हॅल्यू इक्वेशन फर्स्ट मध्ये टाकूया. मग इक्वेशन फर्स्ट मध्ये ती व्हॅल्यू
इक्वेशन फर्स्ट जे आहे आपलं F इज इक्वल टू mv²/r, याच्यामध्ये आपण ती व्हॅल्यू टाकूया. मग आपल्याला फॉर्म्युला मिळतो F इज इक्वल टू m, ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली 2πr, म्हणजे ब्रॅकेटमध्ये 2πr अपॉन t ब्रॅकेट क्लोज होल स्क्वेअर अपॉन r. आता v ची व्हॅल्यू आपल्याला 2πr अपॉन t असं मिळाले. v चा स्क्वेअर आहे म्हणून पूर्ण ब्रॅकेटचा स्क्वेअर करावा लागला. मग आपल्याला आपण ह्या m ने अगोदर हा ब्रॅकेट सोडून घेऊया. m त्यानंतर 2 चा स्क्वेअर 4 पाय स्क्वेअर r स्क्वेअर अपॉन t आणि पुन्हा एकदा अपॉन हा खालचा जो r आहे तो r. मग आपल्याला त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन केल्यानंतर हा 4 आपण समोर घेऊया. 4m पाय स्क्वेअर r स्क्वेअर अपॉन t. आता हा जो डिनॉमिनेटर मधला r आहे याला जर आपण इन्व्हर्स केलं तर तो न्यूमरेटर मध्ये जाईल, म्हणजेच 1 अपॉन r. मग 1 अपॉन r इन्व्हर्स केल्यानंतर हा जो r आहे हा इन्व्हर्स केल्यानंतर 1 अपॉन r होते, म्हणजेच हा r आणि हा r कॅन्सल. मग आपल्याला काय मिळेल फक्त 4m पाय स्क्वेअर r अपॉन t. आता इथपर्यंत सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला मिळाला. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला केपलर्स थर्ड लॉ माहित आहे आणि केपलर्स थर्ड लॉ अनुसार केपलर्स थर्ड लॉ आपल्याला काय सांगतो की पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन म्हणजे टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. हे आपण बघितलं होतं. म्हणजे पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्सेस ऑफ द प्लॅनेट. म्हणजे त्या दोन वस्तूंमधील टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के असं मिळालं होतं. म्हणजे टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के, परंतु आपल्याला या ठिकाणी फक्त आर आहे. मग याला जर आपल्याला आर क्यूब करायचं असेल तर काय करावं लागेल, आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी ह्या आरला आर स्क्वेअरने मल्टिप्लाय करावं लागेल. मग बघा एफ इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर त्यानंतर आर अपॉन टी स्क्वेअर. मग ह्या मल्टिप्लाय अँड डिवायडिंग बाय आर स्क्वेअर, म्हणजे आर स्क्वेअरने आपण मल्टिप्लाय पण करतोय आणि डिवाइड पण करतोय. मग बघा आपल्याला काय मिळतंय, एफ इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर आर क्यूब. बघा आर क्यूब आलं आपलं विद्यार्थी मित्रांनो अपॉन टी स्क्वेअर इंटू आर स्क्वेअर. डिनॉमिनेटरमध्ये आर स्क्वेअर तसाच राहील. मग आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर, बघा आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर इथं आपल्याला मिळालेलं आहे, परंतु इथं काय टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब. मग टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के. देन आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर, म्हणजे याला इन्व्हर्स केल्यानंतर आपल्याला काय मिळेल मग 1 अपॉन के. म्हणजे आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर काय 1 अपॉन के, म्हणजेच एफ इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर आणि हा उरलेला कॉन्स्टंट. मग या ठिकाणी हा 4m पाय स्क्वेअर आणि हा के कॉन्स्टंट, म्हणजे हे संपूर्ण कॉन्स्टंट आहे, म्हणजेच एफ इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर अपॉन के. आणि मग आपण हा फक्त आर स्क्वेअर एका दुसऱ्या बाजूला घेऊया 1 अपॉन आर स्क्वेअर. तर बघा मग हा जो फोर्स आहे हा डिस्टन्सच्या वर्गाशी व्यस्तानुपाती आहे, हे आपल्याला लक्षात येत आहे. म्हणजे आर स्क्वेअर जो आहे आपण या ठिकाणी डी स्क्वेअर असं लिहिलं होतं, तर डिस्टन्स म्हणजे अंतर आणि इथं जे आहे प्लॅनेटमधली रेडियस म्हणजे अंतर, आर आणि डी एकच कन्सिडर केला जातो. कॅपिटल एफ आहे म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा डिस्टन्सच्या वर्गाशी इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो, असा निष्कर्ष आपल्याला या ठिकाणी मिळतो. तर मग दस न्यूटन कन्क्लूड दॅट, मग न्यूटनला असा निष्कर्ष मिळाला, द सेंट्रिपिटल फोर्स विच इज द फोर्स ॲक्टिंग
ऑन द प्लॅनेट, म्हणजे हा जो प्लॅनेट आहे ह्या प्लॅनेटला त्याच्या सेंटरमध्ये सेंट्रिपिटल फोर्स अप्लाय होतो. समजा इथं सन आहे, सूर्य आहे, म्हणजे हा सूर्य ह्या प्लॅनेटला आपल्याकडे खेचतो आहे. तर सेंट्रिपिटल फोर्स ॲक्टिंग ऑन अ प्लॅनेट अँड इज रिस्पॉन्सिबल फॉर इट सर्क्युलर मोशन. आपण मागच्या पॉईंटमध्ये ते सांगितलंच होतं की सेंट्रिपिटल फोर्स हे सर्क्युलर मोशनसाठी रिस्पॉन्सिबल असतात. सेंट्रिपिटल फोर्स असेल तरच सर्क्युलर मोशन घडू शकते. मस्ट बी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे ते सेंट्रिपिटल फोर्स जे आहे, म्हणजे हे जे सेंट्रिपिटल फोर्स आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे, दॅट सेंट्रिपिटल फोर्स इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन द प्लॅनेट अँड सन. देन न्यूटन आयडेंटिफाईड दिस फोर्स विथ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी. बघा, मी अगोदर सांगितल्याप्रमाणे की न्यूटनला सेंट्रिपिटल फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स याचा सहसंबंध जुळवून आर स्क्वेअर हा कन्सिडर करायचा आहे, द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी, अँड हेन्स पॉस्ट्युलेटेड द इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आणि मग न्यूटनने त्याचा इनव्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन त्या ठिकाणी शोधला. तर हा जो प्रश्न आहे, हा जो पॉईंट आपण या ठिकाणी क्लिअर केला, याच्यामध्ये तुम्हाला जेही प्रश्न असतील ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. मी नक्कीच तुमच्या प्रश्नांचं निरसन करेन. त्यानंतर मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आपल्याला पुढे एक प्रश्न एक्झाम्पल दिलेला आहे बघा. महेंद्र अँड विराट आर सिटिंग ॲट द डिस्टन्स ऑफ 1 मीटर फ्रॉम इच अदर. म्हणजे महेंद्र आणि विराट, हा समजा महेंद्र आहे, महेंद्र आणि विराट हे दोघं एकमेकांपासून 1 मीटर अंतरावर आहे. म्हणजे या दोघांचं जे डिस्टन्स आहे तर ते आहे 1 मीटर. देअर मासेस आर 75 kg अँड 80 kg रिस्पेक्टिव्हली. म्हणजे त्यांचं वस्तुमान दिलेलं आहे आपल्याला 75 किलोग्रॅम आणि 80 किलोग्रॅम. व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम. म्हणजे त्या दोघांमध्ये किती गुरुत्वाकर्षण बल आहे. अत्यंत सोपा प्रश्न आहे. मग बघा, आपल्याला दिलेलं काय काय आहे ह्या प्रश्नामध्ये ते आपण अगोदर लिहून घेऊया. गिवन डाटा आहे, मास ऑफ महेंद्र म्हणजेच M1 इज इक्वल टू 75 kg. देन मास ऑफ विराट म्हणजेच M2 इज इक्वल टू 80 kg. अँड डिस्टन्स बिटवीन देम, डिस्टन्स दिलेलं आहे बघा आपल्याला, डिस्टन्स आपल्याला दिलेलं आहे 1 मीटर. आणि आपल्याला ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जो आहे, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, त्याची व्हॅल्यू तर अगोदरच फिक्स असते, 6.67 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर किलोग्रॅम इनव्हर्स स्क्वेअर. त्यानंतर आपल्याला काय शोधायचं आहे, तर आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स शोधायचं आहे. मग फॉर्म्युला आहे मित्रांनो ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा, F इज इक्वल टू कॅपिटल G इंटू M1 M2 अपॉन D स्क्वेअर. मग आता याच्यामध्ये व्हॅल्यू टाकूया. कॅपिटल G ची व्हॅल्यू आहे 6.67 इंटू 10⁻⁻11. त्यानंतर M1 ची व्हॅल्यू टाकूया, ती आहे 75 kg. M2 ची व्हॅल्यू आहे 80 kg. म्हणजे मास ऑफ महेंद्र आहे 75 किलो, मास ऑफ विराट आहे 80 किलो, भागिले D स्क्वेअर म्हणजे त्यांच्या दोघांमधलं अंतर, म्हणजे 1 स्क्वेअर. 1 मीटर त्या दोघांमध्ये अंतर आहे, म्हणजे 1चा वर्ग त्या ठिकाणी येईल. त्यानंतर याच्या डिनॉमिनेटरमध्ये 1 स्क्वेअर आहे, म्हणजेच आपण डिनॉमिनेटर मग कन्सिडर करणार नाही. 6.67 इंटू 10⁻⁻11 इंटू 75 इंटू 80. त्यानंतर
75 ह्या 75चा आणि 80चं मल्टिप्लिकेशन करून घेऊया. म्हणजे 75 8 जार 600 म्हणजे त्या ठिकाणी अगोदर 6.67 इंटू 10⁻⁻11 लिहून घेतो इंटू 75 8 जार 600 आणि हा उरलेला 0 म्हणजे 6000. आता 6चं आणि ह्या नंबरचं मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 6 7 जार 42 42 जार 2 कॅरी 4 देन 6 6 जार 36 36 प्लस 4 40 40 जार 0 कॅरी 4 देन 6 6 जार 36 36 अँड 4 40 40 आणि या 6चं आपण 6.67शी मल्टिप्लिकेशन केलं आपल्याला एवढं आन्सर आलं. त्यानंतर हे 3 0 याच्यामध्ये ॲड करूया म्हणजेच 1 2 3 किंवा मग हे 3 0 ॲड केल्यापेक्षा आपण $40.02 इंटू हे 3 0 आपले बाकी होते म्हणजेच 10⁻³ इंटू 10⁻⁻11. मग पाया समान असताना घातांकांची बेरीज किंवा वजाबाकी होते आपल्याला नियम माहीत आहे. तर मग 40.02 इंटू 11तून 3 गेले 11तून 3 गेल्यानंतर 8 उरतात म्हणजेच 10⁻⁻8 न्यूटन. बघा आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स मिळाला 40.02 इंटू 10⁻⁸ न्यूटन. बुकमध्ये आपल्याला असं दिलेलं आहे कॅपिटल F इज इक्वल टू 4.002 इंटू 10⁻⁻7 न्यूटन. म्हणजे ज्या ठिकाणी हे एक घर जर आपण डावीकडे सरकवलं तर याचा सुद्धा एक जो घातांक आहे तो कमी होतो. आता हा कमी का होतो हे जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाका. मी तुम्हाला नक्कीच त्याचा व्हिडिओ किंवा पर्सनली तुम्हाला हे कसं होतं म्हणजे कसा घातांक कमी होतं ते समजावून सांगेल. तर आपल्याला महेंद्र आणि विराट या दोघांमधलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स मिळाला 4.002 इंटू 10⁻⁻7 न्यूटन. ठीक आहे, हा प्रश्न आपण क्लिअर केला. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळूया. इन अबो एक्झाम्पल म्हणजे आपण अगोदरचं जे उदाहरण बघितलं त्या उदाहरणामध्ये इन अबो एक्झाम्पल अज्युमिंग दॅट द बेंच ऑन विच महेंद्र इज सिटिंग इज फ्रिक्शनलेस. फ्रिक्शनलेस म्हणजे घर्षण विरहित. म्हणजे ज्या बेंचवर महेंद्र बसलेला आहे, समजा हा महेंद्र आहे, हा बेंचवर बसलेला आहे, हा बेंचवर बसलेला आहे आणि हा विराट आहे, हा सुद्धा त्या शेजारी बेंचवर बसलेला आहे. तर काय होणार, ह्या दोघांमध्ये गुरुत्वाकर्षण बल आहे हे आपण मागच्या उदाहरणामध्ये बघितलं. किती आहे त्या दोघांमधलं गुरुत्वाकर्षण बल 4.002 इंटू 10⁻⁻7 न्यूटन. -7 न्यूटन आहे, याचा अर्थ ते गुरुत्वाकर्षण बल अत्यंत कमी आहे. म्हणजे दॅट ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज नॉट मच टू अट्रॅक्ट्स इच अदर. दोघांना एकमेकांकडे तेवढं पुरेसे खेचण्यासाठी ते बल नाही आहे. परंतु असं गृहीत धरा की समजा ज्या बेंचवर महेंद्र आणि विराट बसलेले आहेत तो बेंच फ्रिक्शनलेस झाला म्हणजे घर्षण विरहित झाला, म्हणजे त्याला आता घर्षण राहिलेलं नाही. तर मग महेंद्र आणि विराट एकमेकांकडे खेचले जातील. मग अगोदर का खेचले जात नव्हते, कारण त्या दोघांमधलं गुरुत्वाकर्षण बल एवढं नव्हतं की जेवढं त्यांचं घर्षण बल आहे, फ्रिक्शन फोर्स आहे. म्हणजे ते बेंचवर जे बसलेले आहे ते फ्रिक्शन फोर्स जास्त आणि त्या दोघांमधलं गुरुत्वाकर्षण बल कमी, त्यामुळे ते खेचले जात नव्हते. पण असं गृहीत धरा की घर्षण बल आता पूर्णपणे नाहीसं झालंय. मग आता महेंद्र आणि विराट एकमेकांकडे सरकू लागतील, एकमेकांकडे ते येतील असं गृहीत धरा. स्टार्टिंग विथ 0 वेलॉसिटी, त्यांचा जो सुरुवातीचा वेग आहे तर तो 0 आहे. व्हॉट विल बी द महेंद्रज वेलॉसिटी ऑफ मोशन टुवार्ड्स विराट आफ्टर 1 सेकंड. म्हणजे बघा प्रश्न अत्यंत सोपा आहे. आपण गिवन आपल्याला काय काय दिलेलं आहे ते समजून घेऊया.
ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ महेंद्र अँड विराट 4.002 इंटू 10⁻⁻7. आपण मागच्या उदाहरणामध्ये बघितलेलं आहे बघा, 4.002 इंटू 10⁻⁷ न्यूटन एवढं त्या दोघांमधलं गुरुत्वाकर्षण बल आहे हे आपल्याला माहीत आहे. मास ऑफ महेंद्रसुद्धा आपल्याला माहीत आहे 75 kg. हे बघा आपण या उदाहरणामध्ये दिलं होतं 75 kg मास ऑफ महेंद्र, 75 kg. देन मास ऑफ विराट म्हणजेच M2 सुद्धा आपल्याला माहीत आहे 80 kg. किती आहे? 80 kg. देन स्टार्टिंग आपल्याला सुरुवातीचा वेग सुद्धा दिला आहे, म्हणजेच आपण न्यूटन्स लॉज ऑफ मोशन जेव्हा बघितले होते त्यामध्ये आपण शिकलो होतो बघा की एस म्हणजे डिस्प्लेसमेंट असतं, यू म्हणजे सुरुवातीचा वेग असतो, व्ही म्हणजे अंतिम वेग असतो, ए म्हणजे ॲक्सेलरेशन असतं, टी म्हणजे टाईम असतो. तर यामध्ये आपल्याला हा यू इनिशियल वेलॉसिटी दिलेली आहे, म्हणजेच आपल्याला यू इनिशियल वेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट इज इनिशियल वेलॉसिटी ऑफ महेंद्र अँड विराट इज 0 मीटर पर सेकंड. आणि आपल्याला विचारलेले व्हॉट विल बी द महेंद्रज वेलॉसिटी ऑफ मोशन टुवर्ड्स विराट. महेंद्रचा विराटकडे जाण्याचा 1 सेकंदानंतरचा वेग किती असेल, म्हणजे टाईमसुद्धा आपल्याला दिलेला आहे 1 सेकंद. आणि मग आपल्याला फायनल वेलॉसिटी विचारलेला आहे आफ्टर 1 सेकंड, म्हणजे 1 सेकंदानंतरचा फायनल वेलॉसिटी किती आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. तर मग आपल्याला या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशनकडे वळावं लागेल. मग आपल्याला फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन काय सांगतो, गतिविषयक पहिलं समीकरण v इज इक्वल टू यू प्लस ए टी असं आपल्याला न्यूटनचं गतिविषयक समीकरण माहीत आहे. म्हणजे फायनल वेलॉसिटी जर आपल्याला शोधायची आहे तर इनिशियल वेलॉसिटी माहीत असणं गरजेचं आहे, जी की आपल्याला माहीत आहे. त्यानंतर टाईम आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, जो की आपल्याला माहीत आहे. आणि मग आपल्याला ॲक्सेलरेशन माहीत असणं गरजेचं आहे, जे की आपल्याला यामध्ये दिलेलं नाही. मग ॲक्सेलरेशन शोधण्यासाठी अकॉर्डिंग टू न्यूटन्स लॉ ऑफ मोशन फॉर्म्युला फोर्स F इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. मग मास इंटू ॲक्सेलरेशन असा फॉर्म्युला आहे. मग ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय तयार होईल, ए इज इक्वल टू F अपॉन M. मग ए इज इक्वल टू F अपॉन M म्हणजेच फोर्स आपल्याला माहीत आहे आणि माससुद्धा माहीत आहे महेंद्रचं 75 kg. मग फोर्स किती आहे त्या दोघांमधलं, 4.002 इंटू 10⁻⁻7 आणि महेंद्रचं मास किती आहे 75 kg. मग बघा याचं कॅल्क्युलेशन करूया. बघा 4.002 अपॉन 75. मग 75 झिरोज आर 0, 4 मायनस 0 4, दशांश चिन्ह घेतलं त्यानंतर हा 0, तरी पण भाग जात नाही. मग 75 झिरोज आर 0, 40. देन परत हा 0 खाली घेतला. मग 75 5 जार 375. मग उरतात 25. मग हे 2 खाली घेतले. मग 75 3 जार 225. मग उरतात 27. मग परत 0 घेतला. मग 75 4 जार 300 होतात. ठीक आहे, जवळपास आपण त्याचं उत्तर
0.0534 एवढं कन्सिडर करूया. तर आपल्याला 4.022 अँड 75 याचा आन्सर मिळतं 0.0534 इंटू 10⁻⁷. हे जास्तीचे 0 पॉईंट वगैरे झाले, त्यामुळे आपण काय करूया, याचे 2 घरं उजवीकडे सरकूया. म्हणजेच 5.34 वाढतात, म्हणजे 10⁻⁹. हे मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे ज्यांना ही कन्सेप्ट माहीत नाही त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाका, म्हणजेच मी नक्कीच तुमच्या त्या शंकेचं निरसन करेल. मग आपल्याला ॲक्सेलरेशन मिळालं बघा मित्रांनो. ए इज इक्वल टू ॲक्सेलरेशन मिळालं आपल्याला 5.34 इंटू 10⁻⁹ मीटर पर सेकंड स्क्वेअर. ॲक्सेलरेशनचा जो युनिट असतो मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग आता आपण आपल्या परत फायनल वेलॉसिटी आपल्याला शोधायची होती 1 सेकंदानंतरची. महेंद्रचा विराटकडे जाण्याचा वेग म्हणजेच व्ही इज इक्वल टू इनिशियल वेलॉसिटी आपल्याला माहीत आहे 0 मीटर पर सेकंड प्लस ॲक्सेलरेशन आपल्याला मिळालं 5.34 इंटू 10⁻⁹ आणि त्यानंतर टाईम जो आहे तर तो 1 सेकंदानंतरचा आपल्याला शोधायचा आहे. म्हणजेच व्ही इज इक्वल टू ह्या 5.34 इंटू 10⁻⁹ याला 1ने मल्टिप्लाय केल्यानंतर 30 संख्या मिळेल आणि 0 प्लस केल्यानंतर तरीसुद्धा 30 संख्या मिळेल. म्हणजे आपली फायनल वेलॉसिटीज मिळून जाते 5.34 इंटू 10⁻⁹ मीटर पर सेकंड. ठीक आहे. तर ही जी फायनल वेलॉसिटी आपल्याला मिळाली 5.34 इंटू 10⁻⁹ सांगताय, म्हणजे दिस वेलॉसिटी इज ऑल्सो व्हेरी लेस. म्हणजे हा जो वेग आहे हा वेगसुद्धा अत्यंत कमी आहे महेंद्रचा विराटकडे जाण्याचा. त्याच्यामुळे महेंद्रला विराटकडे जाण्यासाठी खूप जास्तीचा वेळ त्या ठिकाणी लागेल. तर आपली फायनल वेलॉसिटी मिळाली विद्यार्थी मित्रांनो 5.34 इंटू 10⁻⁹ मीटर पर सेकंड. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आपल्याला क्लिअर करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्येच, तो म्हणजे हाय अँड लो टाईड्स. म्हणजे ज्याला आपण हाय टाईड्स म्हणजे भरती आणि लो टाईड्स म्हणजे ओहोटी असं म्हणतो. भरती आणि ओहोटी. तर भरती आणि ओहोटी समुद्रामध्ये का येते, त्याचं काय कारण आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीत आहे आपली जी अर्थ आहे तर ह्या अर्थच्या भोवती म्हणजे ह्या अर्थच्या भोवती चंद्र काय होत असतो, मून जो आहे तर तो रिव्हॉल्व होत असतो, हे आपल्याला माहीत आहे. तर हा मून काय करतो, ह्या अर्थला आपल्याकडे खेचतो. ऑब्वियसली ही अर्थ मूनला खेचतेच हे आपल्याला माहिती आहे आणि त्यामुळेच हा जो मून आहे हा अर्थभोवती रिव्हॉल्व होतो. परंतु पृथ्वी जशी चंद्राला आपल्याकडे खेचते तसाच चंद्रसुद्धा पृथ्वीला आपल्याकडे खेचत असतो. तर मग परंतु पृथ्वी चंद्राकडे न खेचली जाता ह्या पृथ्वीवरील जे पाणी असतं, जे महासागरातलं पाणी जे असतं तर ते चंद्राकडे खेचलं जातं. ज्या बाजूने चंद्र असेल त्या बाजूला ते खेचलं जातं आणि म्हणून भरती येते. मग भरती आणि ओहोटी येण्याचं महत्त्वाचं रिझन आहे. भरती आणि ओहोटी का येते, कारण की मून काय करतो, या पृथ्वीवरच्या सरफेसवरच्या पाण्याला आपल्याकडे खेचत असतो. द reason is that gravitational force of moon attracts the water that are present on the surface of earth is attracted toward the moon and hence high and low tides is occur on the surface of earth. पृथ्वीच्या पृष्ठभागावर हाय अँड लो टाइड्स येत असतात. म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळेच भरती आणि ओहोटी येते. हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा. त्यानंतर हाऊ मेनी टाइम्स हाय अँड लो टाइड्स ऑकर इन अ डे. मी हे पॉईंट्स या ठिकाणी जे काढलेले आहे या पॉईंट्सचाच तुम्हाला अभ्यास करण्यासाठी फायदा होईल. म्हणजे तुम्हाला पहिला मुद्दा त्या ठिकाणी सांगायचा आहे की भरती आणि ओहोटी का येते. म्हणजे तुम्ही सांगू शकता हाय टाइड्स अँड लो टाइड्स इज ऑकर ऑन द सरफेस ऑफ अर्थ बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ मून. मून अट्रॅक्ट्स द water present on the surface of earth towards itself and hence low and high tides is occur on the surface of moon. असं तुम्ही सांगू शकता. आणि त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे हाऊ मेनी टाइम्स हाय अँड लो टाइड्स ऑकर्स इन अ डे. म्हणजे एका दिवसामध्ये भरती आणि ओहोटी किती वेळेस येते. मग बघा आता चंद्र या ठिकाणी आहे पृथ्वीच्या. मग चंद्र जसजसा ह्या पृथ्वीभोवती फिरेल
समजा ही पृथ्वी आहे आणि ह्या पृथ्वीभोवती हा चंद्र फिरतो आहे, तर या ठिकाणी आता भरती आलेली असेल आणि याच्या दुसऱ्या बाजूला पृथ्वीच्या सुद्धा भरती आलेली असेल आणि इथं काय असेल, ओहोटी असेल, म्हणजे पाण्याची जी खोली आहे तर ती कमी असेल आणि इथं काय असेल, गुरुत्वाकर्षण बलामुळे जास्त असेल. मग जेव्हा चंद्र ह्या बाजूला असेल तेव्हा या ठिकाणी भरती आलेली असेल आणि या ठिकाणी सुद्धा भरती आलेली असेल, परंतु जेव्हा चंद्र या बाजूला येईल तेव्हा या ठिकाणी सुद्धा भरतील, या ठिकाणी सुद्धा भरतील. म्हणजे पूर्ण एक चक्कर मारण्यासाठी या पृथ्वीभोवती पूर्ण एक फेरा मारण्यासाठी 2 वेळेस भरती आणि 2 वेळेस ओहोटी येत असते. 2 times हाय अँड लो टाइड्स इज ऑकर इन अ डे, असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. वाटर डायरेक्टली अंडर द मून गेट पुल टुवर्ड द मून अँड द लेवल ऑफ वाटर देअर गोज अप कॉझिंग हाय टाइड्स. ॲट 2 places ऑन द अर्थ at 90 degree from the place of the high tides the level of water is minimum and low tides is occur. मग लो टाइड्स काय येते की ज्या ठिकाणी पृथ्वीच्या समोर चंद्र असतो तिथं हाय टाईड असते आणि त्या चंद्राची जी बाजू आहे त्याच्या 90 अंश ह्या बाजूला आणि 90 अंश या बाजूला, म्हणजे 90 डिग्रीमध्ये जर आपण बघितलं पृथ्वीच्या या ठिकाणी आणि या ठिकाणी काय असते, लो टाइड्स असते, म्हणजे ओहोटी असते. ज्या बाजूला चंद्र आहे तिथं भरती असणार आणि ज्या बाजूला चंद्र नाही तिथं ओहोटी असणार. म्हणजे ॲट 2 places ऑन दी अर्थ सेम टाईम, म्हणजे पृथ्वीच्या सरफेसवर 2 ठिकाणी फ्रॉम 90 डिग्री फ्रॉम द प्लेस ऑफ हाय टाइड्स, म्हणजे ज्या ठिकाणी हाय टाइड्स आहे त्याच्या 90 अंशाला द लेवल ऑफ वॉटर मिनिमम, तिथं काय असणार, लेवल ऑफ वॉटर मिनिमम असणार आणि त्यालाच आपण लो टाइड्स असं म्हणतो, ओहोटी असं म्हणतो. तर मग विद्यार्थी मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणते पॉईंट्स क्लिअर केले. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे व्हाय डिड न्यूटन अज्युम द इनव्हर्स स्क्वेअर डिपेंडन्स ऑन डिस्टन्स इन हिज लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, हा एक प्रश्न आपण घेतला, अत्यंत महत्त्वाचा होता. त्यानंतर आपण 2-3 उदाहरणं बघितले आणि हाय अँड लो टाइड्स हा मुद्दा आपण या ठिकाणी क्लिअर केला. विद्यार्थी मित्रांनो, आशा करतो की हा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला नक्कीच आवडला असेल. या व्हिडिओमध्ये काही त्रुटी असू शकतात आवाजाच्या किंवा व्हिडिओ क्वालिटीच्या, तर त्या संदर्भात तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये म्हणजेच कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. आणि हा व्हिडिओ बघत असताना तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न निर्माण झाले असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. मी तुम्हाला 2 वेळेसुद्धा अगोदरसुद्धा सांगितलेलं आहे. नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, तुमच्या प्रश्नांचं 100% निरसन केलं जाईल. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ सिरीज पाहत राहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला नेहमी मिळत राहतील. धन्यवाद.